नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 6 जुलै 2026. तर बघा, जो आपण अंदाज दिला होता 15 दिवसापासून सांगत होतो, 2 तारखेपासून जो पाऊस सुरू झाला, तर त्यानंतर याच्या पावसाचे जे अंदाज होते, तर बघा मित्रांनो, ज्या पद्धतीने मॉडेलने अंदाज सांगितले होते त्या पद्धतीने पाऊस झालेला जरी नसला तरी पण पिकांना जीवदान होईल असा पाऊस झाला. तर राज्याचा विचार करायचा झाला तर हा जो, बघा मित्रांनो, मी पहिल्यापासून सांगतोय की सिस्टम आली तर पाऊस. कारण एल्निनोच्या प्रभावामुळे यंदा इंडियन ओशन डायपोल न्यूट्रल आहे, एल्निनोचा प्रभाव वाढत चालला, त्याच्यामुळे मान्सून हा पहिल्यापासून आपल्या इकडे विकस होता. सिस्टम आल्याशिवाय पाऊस नाही, लक्षात घ्या. आता तुम्हाला जर दिसत असेल की भारताच्या इमेजवर इथे जर साधारणपणे जर बघितलं तर बघा, साधारण ह्या भागामध्ये इथे एक सिस्टम आहे आणि ह्या बाजूला इथे एक सिस्टम आहे. तर ह्या सिस्टममुळे काय झालं की कोकणाच्या भागामध्ये पुण्यासहित नाशिक आणि पालघरच्या भागामध्येच पाऊस चालू आहे फक्त. त्याचा परिणाम अगदी नंदुरबार धुळ्याकडे देखील हा पाऊस तितकासा झालेला नाही, जळगावकडे झालेला नाही. आणि मराठवाड्याच्या ज्या काही विदर्भ असतील या भागामध्ये हा जो पाऊस आहे, अत्यल्प पाऊस या सिस्टमचा झालाय. मराठवाड्याच्या भागात पाऊस झाला नाही, विदर्भाच्या काही भागात पाऊस झाला, पॅचेस मध्ये काही मराठवाड्याच्या भागात झाला, मात्र मोठा पाऊस झालेला नाही. तर उपयुक्त असा पाऊस हा फक्त नाशिक जिल्ह्यात झड स्वरूपाचा पाऊस चालू आहे. तर आता साधारण हा पाऊस 2-3 दिवस असणार, नंतर पुन्हा एकदा कमी होऊन पुन्हा पाऊस 15 तारखेनंतर ऍक्टिव्ह होणार आहे. आपण त्या सिस्टीम बघूया. तर मित्रांनो बघा, जो काही आता उत्तर महाराष्ट्रात जो काही पावसाच्या शक्यता या बनल्या आहेत, तर तुम्ही बघू शकता की जर खंभाच्या खाडीजवळ जर एखादी सिस्टीम आली तर ती लवकर हटत नाही. तिथं का चमत्कारिकरित्या पाऊस पडतो तुम्ही बघा. ह्या ठिकाणी काय होतं की खंभाचा जो आखात आहे, इथे 4 नद्या त्या ठिकाणी समुद्राला मिळतात. तर त्याच्यामध्ये साबरमती नदी, माही नदी, नर्मदा आणि तापी. तर ह्या ज्या नद्या उगम पावतात, तर त्या अगदी अरावली पर्वतातून साबरमती नदी येते, माही नदी ही विंध्याचलातून येते आणि त्यानंतर अमरकंटकवरून नर्मदा येते आणि तापी नदी मैकल पर्वताच्या डोंगरांगातून उगम पावते. आणि ह्या नद्यांचं हे जबरदस्त पाणी हे या खाडीमध्ये खंभाच्या खाडीजवळ समुद्रात मिळतं. इथं काय होतं की समुद्राच्या पाण्याची जी काही डेन्सिटी आहे, ही खारट पाणी जे आहे त्यापेक्षा गोड्या पाण्याची वॉटर वेपर जास्त तयार होते. त्यामुळे सिस्टम एक नैसर्गिक त्रिभुज प्रदेश जो आहे, या ठिकाणी काय होतं की कुठलीही सिस्टम लवकर हलत नाही. या ठिकाणी जर लो प्रेशर, डिप्रेशन, सायक्लोन तयार झालं तर नुकसानकारक पाऊस देते किंवा चांगला उपयुक्त असा पाऊस देते. त्यामुळे सध्या 5 दिवसापासून ती सिस्टम स्क्रीनवर बघा की कशा पद्धतीने रेंगाळताना दिसते या ठिकाणी. पाऊस झाला, अन्यथा राज्याच्या इतर भागात तो पाऊस झालेला नाहीये. फक्त जो तटवर्ती कोकण किनारपट्टी, मुंबईला मुसळधार पाऊस झाला, त्यानंतर त्याचा इम्पॅक्ट तटवर्ती जे जिल्हे पश्चिम घाटावर, पुणे, नाशिक वगैरे भागात पाऊस झाला. तर बाकी जिल्ह्यात त्याचा प्रभाव नाहीये, कारण सिस्टम दूर आली. खंबाच्या खाडीचं हेच एक वैशिष्ट्य आहे की तिथे सिस्टम आल्यानंतर गुजरात आणि नाशिक वगैरे उत्तर पालघर त्या ठिकाणी जबरदस्त पाऊस होत असतो. या चारही नद्यांच्या प्रभावामुळे त्या ठिकाणी कुठली सिस्टम ही बऱ्याच काळ रेंगाळते. तर बघा, 6 तारखेला इमेज दाखवली, 7 तारखेला देखील अशा पद्धतीने दिसते. 7 आणि त्यानंतर साधारणपणे बघा अलर्ट आहेच, परंतु 9 तारखेला ही सिस्टम राज्यावर संपूर्ण ग्रीन पट्टा दिसतो, म्हणजे ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता या 9 तारखेला आपल्याकडे कमी होऊन जात. तर बघा 7 तारखेला, आज 7 तारीख जर बघितली तर पश्चिम घाटावर जे काही चक्राकार परिस्थिती दिसते आणि ही सिस्टम मध्य प्रदेशावरून आता मर्ज होईल याच्यामध्ये. त्याच्यामुळे 2 दिवस हा साधारणपणे नाशिक, पुणे, सातारा, त्यानंतर सांगली हा भाग, त्यानंतर जो कोकण किनारपट्टी, पालघर, डहाणू, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर जो गुजरातचा सटीक भाग आणि नंदुरबार आणि धुळे, नंदुरबार धुळेकडे उद्या शक्यता दिसते. परंतु ह्या भागामध्ये जोरदार मुसळधार पावसाची शक्यता ही बनलेली दिसते. जसं जसं कोकणाकडे जावं पश्चिम भागाला, तर तो पाऊस जोरदार दिसतो. त्यानंतर बघा, उद्या देखील त्याच ठिकाणी रेंगाळताना दिसतं 7 तारखेला. 8 तारखेनंतर ही सिस्टम मी स्क्रीनवरती दिलंय की ती कुठल्या बाजूला निघून जाते, की सकाळचे जो शॉर्ट व्हिडिओ दिलाय त्याच्यात दिलंय की ही मध्य प्रदेशवरून ती उत्तर भारताकडे त्या ठिकाणी निघून जाते. तर मित्रांनो बघा, सध्या ह्या काही 2 सिस्टीम आहेत. ही सिस्टम जी आहे ही ह्या भागातून येऊन इथे ह्या सिस्टमला मर्ज होते. त्यानंतर काय होतं, उद्या 7 तारीख जी आहे, तर ह्या डायसमध्ये ह्या ठिकाणी जोरदार पावसाच्या शक्यता या बनतात. त्यानंतर काय होतं, परवा म्हणजे 8 तारखेला थोडी अहमदाबादच्या ह्या सुरतच्या बाजूला सरकते, नंतर ती सिस्टम या बाजूला निघून जाते. मग महाराष्ट्रावरील जो पाऊस त्या ठिकाणी कमी होऊन जातो.
म्हणून ज्या ठिकाणी पावसात कमी दाबाच्या सिस्टम बनतात त्याच ठिकाणी पावसाची शक्यता ही बनत असते. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. तर मित्रांनो बघा, राज्यामध्ये जो काही पाऊस मॉडेलनी फॉरकास्टिंग केलं होतं त्या पद्धतीने तो पडलेला नाहीये. इतर जिल्ह्यात जो पाऊस झालेला नाही. आता तुम्हाला जे आपत्ती व्यवस्थापन विभाग त्यांचे मेसेज रात्री अपरात्री येतात बघा, की नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतं की जोरदार पावसाची शक्यता, मुसळधार पावसाची शक्यता. पण तसा काही पाऊस 0% पडतो, अजिबात पडत नाही तो. का तर ते आयएमडीच्या मॉडेलनुसार जे इशारे सांगतात त्यानुसार तो पाऊस होत नाही. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं मॉडेल फॉरकास्टिंग करत होते त्या पद्धतीने तो पाऊस त्या ठिकाणी पडलेला नाही. परंतु हा पाऊस उघडल्यानंतर सगळीकडे पेरणी होईल असा उपयुक्त पाऊस हा उत्तर महाराष्ट्रासहित पश्चिम घाटावर झालेला आहे. अन्य जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अजून पावसाची ही शक्यता, त्या ठिकाणी पेरणीची शक्यता झालेली नाही. परंतु जिथं ओल झाली तिथं पेरणी करा. परंतु बऱ्याच ठिकाणी, तर नाशिक जिल्ह्यात अशी परिस्थिती की पेरणीला 4-4, 5-5 दिवस वापच होणार नाही अशी परिस्थिती आहे. तर ज्या ठिकाणी आता पाऊस उघडल्यानंतर पेरणी करायला हरकत नाही. त्यानंतर जो काही 10-9 तारखेनंतर राज्यात ढगाळ वातावरण असेल, हलक्या सरी येथील पश्चिम बाजूने पाऊस असेलच. परंतु नंतरच्या काळामध्ये 10, 11, 12, 13, 14 पर्यंत हे पावसाची शक्यता ही तुरळकच दिसते, ढगाळ वातावरण असेल मात्र. नंतर 15 तारखेनंतर बंगालच्या उपसागरातून एक सिस्टम बनताना दिसते. त्याच्या प्रभावामुळे 16-17 तारखेनंतर पाऊस वाढताना दिसतो. परंतु तो लांबचा अंदाज आहे, त्याच्यात काही डेव्हलपमेंट वेगळी होऊ शकते. तर आपण तो अंदाज पुन्हा एकदा देऊ. धन्यवाद.